आज आपने अभी देखा कि मैंने सिखाया या पढ़ाया तो बाद में मिलते हैं हमारे प्यारी सी क्यूट सी मैडम, उनका नाम है राठौर मैडम। तो तालियों से स्वागत करते हैं, जोरदार तालियां। तर मी आज तुम्हाला केमिस्ट्री शिकवणार आहे। तुम्हाला सांगितले माझे इंट्रोडक्शन असलेले मॅडम, तर मी आज तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर शिकवणार आहे। तुम्हाला IUPAC चा फुल फॉर्म माहिती आहे का? माहिती आहे ना? माहिती नसेल तर आता मी तुम्हाला सांगते। इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री। तर तुम्हाला इथे पुन्हा पुन्हा IUPAC नेमतात सांगा बरं? येत नाही ना? तर आता शिकून घ्या। मग आपल्याला IUPAC येण्यासाठी तीन गोष्टी लागतात: प्रीफिक्स, वर्ड रूट प्लस सफिक्स। तर प्रीफिक्स कोणते कोणते येणार? क्लोरो, ब्रोमो। क्लोरो ब्रोमो म्हणजे माहिती आहे का? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन हे येणार। आणि वर्ड रूट तर माहीतच असेल, 10वीला शिकलोत ना तुम्ही, मिथेन, इथेन, प्रोपेन। आणि सफिक्स म्हणजे अल्काइल ग्रुप, जे तुम्हाला सांगते। आणि वर्ड रूट म्हणजे मिथाइल ग्रुप, इथाइल ग्रुप ते। किती डिग्री आहे प्रीफिक्सला? इथं प्रीफिक्स आहे मिथ, इथ, ब्यूट, वर्ड। आणि इकडे म्हणजे आपल्याला अल्काइन ग्रुप, अल्केन, अल्काइन आणि अल्काइन। तर आता तुम्हाला कार्बन किती बॉन्ड बनवतो माहिती आहे का? 4 बॉन्ड बनवतो। मग आपल्याला आता हे तुम्हाला नाही का, हे 3 पार्ट पाहिजे आहे IUPAC जरी तसे। मग तुम्हाला एक्झाम्पल देते आता। आता याला काय म्हणायचं माहिती आहे ना तुम्हाला? 2 कार्बन म्हणजे काय? वर्ड रूट म्हणजे मिथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन येतात ना? मग हे काय आहे माहिती आहे का? 2 कार्बन म्हणजे काय? इथेन। मी इथे इथेनच का लिहिले, इथेन का नाही लिहिले? मग इथं ना सिंगल बॉन्ड आहे। सिंगल बॉन्डला ANE येते, डबल बॉन्डला ENE आणि ट्रिपल बॉन्डला YNE। मग आता तुम्हाला एक्झाम्पल देते। CH2 डबल बॉन्ड CH2। आता हे आहे इथेन। आणि हे आहे मिथाइल।
तुम्हाला अल्काइल ग्रुप लागल्यावर ANE YNE ENE येते. मग सिंगल बॉन्ड असल्यावर ANE, डबल बॉन्ड असल्यावर ENE आणि ट्रिपल बॉन्ड असल्यावर YNE. मग आता तुम्हाला जे प्रिफिक्स लावले सांगितले ना तुम्हाला मी आता ते प्रिफिक्स लावून बघायचं. तीन कार्बन कंपाऊंड. मग आता हे कोणतं ग्रुप दिसायले तुम्हाला? क्लोरीन. मग 3 कार्बन कंपाऊंड. आता याला नाव काय येईल तुम्हाला माहिती आहे का? हे इथीन आहे, प्रोपेन आहे, इथेन आहे, प्रोपेन आहे का ब्युटेन आहे? प्रोपेन. मग याला नंबरिंग द्यायचं. आता हे क्लोरीन ज्या साईडला, आता हे 3च आहे, सेकंड नंबरला क्लोरीन आहे, मग नंबरिंग द्यायचं 1 2 3. आता कसं नाव लिहायचं? तुम्हाला सफिक्स म्हटले, प्रिफिक्स म्हटले, वर्ड. मग आता प्रिफिक्सच्या जागी यायचं क्लोरो. किती नंबरला क्लोरो आहे? 4 नंबरला. मग इथे ना 2 क्लोरो. 2 क्लोरो. आता काय लिहायचं रे पुढे? आता लिहायचं, आता 3 कार्बन आहेत ना, मग याला काय म्हणायचं? प्रोपेन. मग प्रोपेन लिहू का प्रोपीन लिहू? प्रोपेन. का प्रोपेनच का? प्रोपीन का नाही? कारण का सिंगल बॉन्ड आहे. मग सिंगल बॉन्ड आहे म्हणून प्रोपेन. आता दुसरं, आता हे पण याच्यासारखंच आहे. याच्यामध्ये बदल काय दिसतो का तुम्हाला? बदल दिसतो ना. काय दिसतो? ब्रोमीन. क्लोरीनच्या जागी ब्रोमीन आलाय. मग याला पण नंबरिंग द्यायचं. आता तुम्हाला वाटत असेल मी या साईडला नंबरिंग दिले म्हणून तुम्ही पण या साईडला देणार नाही. आपण इकडून पण घेऊ शकता, कारण इकडून पण तेच नंबर येते ना, म्हणून 1 2 3. याचं पण प्रिफिक्सच्या जागी काय येणार? ब्रोमीन. मग ब्रोमीनच लिहायचं का? नाही, ब्रोमो लिहायचं. 2 ब्रोमो प्रोपेन. मी प्रोपेन का लिहिले ते तर माहिती असेल तुम्हाला, कारण तिथं सिंगल बॉन्ड आहे. आता डबल बॉन्डचे बघूया आपण. आता बघा, आता नंबरिंग कुठून द्यायचं रे? नंबरिंग डबल बॉन्ड. आता 2 नंबरला इकडून पण ब्रोमो येते. 1 2 3 हे नंबरिंग बरोबर आहे का? 1 2 3 हे नंबरिंग बरोबर. वरून का खालून? कोणतं बरोबर आहे? खालून. कारण की डबल बॉन्ड ज्या साईडने आहे त्या साईडने नंबरिंग द्यायचं, म्हणून हे वरचं बरोबर नाही, खालचं बरोबर आहे. मग आपण याला कसं लिहायचं? आता हे फ्लोरो आहे, फ्लोरीन आहे म्हणून फ्लोरो लिहायचं. 2 नंबरला फ्लोरो, 2 फ्लोरो. आणि याला काय लिहायचं? प्रोपीन. प्रोपीन. आता बघा, प्रोपीन काय लिहिले माहितीये का? 1 ENE लिहायचं नंतर, कारण की इथे डबल बॉन्ड आहे. मग आता आपण दुसरे लिहायचे. लिहून घेतलं का रे सगळ्यांनी? हो मॅडम. हा, चला दुसरं लिहूया. आता तुम्ही करून दाखवता का मला? हो मॅडम. हा, चला. आता आपण प्रोपेनचे नाही तर ब्युटेनचे घ्यायचं. हो. आता इथं कार्बन 4 बॉन्ड बनवतो ना, मग इथं मी एकच हायड्रोजन दिले. मग त्याच्या पुढे काय लिहायचं? काहीच नाही. म्हणजे आता इथं 3 कारण की हे 1 बॉन्ड आणि हे 3 हायड्रोजन. मग कार्बनला 4 हायड्रोजन असतात.
आता आता सांगा मला नंबरिंग कुठून घ्यायचं? लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्ट का राईट? लेफ्ट लेफ्ट तुमच्या लेफ्ट का माझ्या लेफ्ट? तुमच्या लेफ्ट हा का तुम्हाला माहिती आहे का? नाही ना सांगा. आपल्याला एक वाक्य आहे सिलेक्ट लॉंगेस्ट आणि कंटिन्यूस चेन आणि त्याच्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर आहे. मग ABCD मध्ये A to Z मध्ये B अगोदर येतो का C? B. हा म्हणून या साइडने B च्या साइडने ज्या साइडला B अगोदर येतो त्या साइडने नंबरिंग द्यायचं. हो. आता सांगा आता नंबरिंग तर दिले हा. मग आता लिहायचं कसं? टू मग लिहायचं अगोदर लिहायचं 2 ब्रोमो. आता याला काय लिहू मी? आता हे 2 ब्रोमो तर झालं 2 नंबरला. आता हे काय लिहू? 3 क्लोरो. आता हे किती कार्बन कंपाऊंड आहेत रे? 4. म्हणून काय लिहू मी? ब्युटेन लिहू. ब्युटेन लिहू का ब्युटीन लिहू? ब्युटेन. हा कारण की सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्ड आहे म्हणून. आता समजा मी जर इथे डबल बॉन्ड दिले हा आणि आता या कार्बनला किती बॉन्ड झाले रे? 4 बॉन्ड. मग मी तर हायड्रोजन लिहू का? नाही. आता नंबरिंग कुठून देऊ? आता तुम्ही सांगा लेफ्ट राईट लेफ्ट का राईट? लेफ्ट कुणाच्या? माझ्या लेफ्ट का तुमच्या लेफ्ट? तुमच्या लेफ्ट. हा कसं माझ्या लेफ्ट? कारण का डबल बॉन्ड आलेला आहे. राईट साइड माझ्या राईट साइडने. हा तुमच्या राईट साइड. हा आता इकडून द्यायचं 1 2 3 4. आता मी नंबरिंग दिले. आता याला कसं लिहायचं? आता हे जसं लिहिलं तसं लिहायचं का याच्या उलट लिहायचं? आता इकडून नंबर दिले म्हणून अगोदर क्लोरो लिहायचं का अगोदर ब्रोमो लिहायचं? ब्रोमो लिहायचं. नाही कारण अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये बी अगोदर येतो आणि सी नंतर येतो. मग आता मी कसं लिहू? आता हे अगोदर. आता मी काय लिहू? अगोदर मी 2 ब्रोमो लिहिले होते. आता काय लिहू? 3 ब्रोमो. तिथं CH काहीतरी सॉरी थोडं ते अगोदरच होतं म्हणून म्हणते. आता 2 क्लोरो अगोदर लिहू का 3 ब्रोमो अगोदर लिहू? 3 ब्रोमो. हां 3 ब्रोमो. आता याच्यानंतर 2 क्लोरो. आता कार्बन कंपाऊंड किती आहेत रे? 4. आता 4 ला म्हणजे ब्यूट. ब्यूट हे यांनी लिहू का ई यांनी? ई यांनी किती नंबरला आहे? 1 नंबरला. 1 नंबरला म्हणजे 1 ई यांनी. आता याच्यात दुसरं लगेच देतो तुम्हाला. आता सांगा आता मी याला नंबरिंग कुठून देऊ? लेफ्ट राईट लेफ्ट का राईट? लेफ्ट. मॅडम तुमची लेफ्ट. हा माझ्या लेफ्ट नाही माझ्या राईट साइड नाही ते तुमच्या लेफ्ट साइड हो. का माहिती आहे ना? कारण अल्फाबेटिकल ऑर्डर. हो. कधी पण लक्षात ठेवायचं अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार द्यायचं. आणि अल्फाबेटिकल ऑर्डर पण 2 नंबरला आहे आणि 1 नंबरला आयोडीन आहे. मग माझ्या लेफ्ट राईट साइडनेच का तुमच्या लेफ्ट साइड राईट साइडने का येत नाही? अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये बी अगोदर येतो म्हणून. मग आता सांगा आता कसं लिहू मी याला? 2 ब्रोमो 2 ब्रोमो 4 आयोडो
4 हायड्रो. आता हे 4 कंपाऊंड आहेत कार्बन कंपाऊंड म्हणून ब्यूट. आता किती नंबरला डबल बॉन्ड आहे रे? 2 नंबरला. 2 नंबरला आहे म्हणून 2 समजलं का मित्रांनो? कन्फर्म. तुम्हाला दिल्या येते का? हा येते. हा तुम्हाला मी सांगितले होते सिंगल बॉन्डला काय येतो? ANE. डबल बॉन्डला ENE आणि ट्रिपल बॉन्डला YNE. मग आता आपण सिंगल बॉन्डचे बघितलं, डबल बॉन्डचे बघितलं, आता ट्रिपल बॉन्डचे. आता हे काय आहे? हे किती कंपाऊंड कार्बन कंपाऊंड दिसायले तुम्हाला? 3 कार्बन कंपाऊंड. मग आपण याला काय नाव द्यायचं? मी इथं एकच हायड्रोजन का दिले, इथं 3 का दिले माहिती आहे का? 3 हायड्रोजन इथं आहे ना, 3 हायड्रोजन बॉन्ड आहेत. मग हे 3 बॉन्ड आणि हे एक 4 झाले. मग आपण इथं याला नाव द्यायचं. आता मी याला सफिक्स मध्ये काय नाव देऊ? म्हणजे ENE, YNE काय नाव देऊ? YNE. एक नंबरला आहे म्हणून घे. मग दुसरं बघा. आता इथं काय येते सांगा? इथं ते किती कार्बन कंपाऊंड? 4 कार्बन कंपाऊंड. मग नंबरिंग कुठून द्यायची याला? आता लेफ्ट राईट दोन्ही साइड. आता बघा, आता 4 कार्बन कंपाऊंड म्हणजे ब्यूट. आणि हे ट्रिपल बॉन्ड किती नंबरला आहे रे? 2 नंबरला. म्हणून 2 YNE. जर तुम्हाला सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड एकाच सिलेक्ट लॉंगेस्ट चेन मध्ये जर असले तर करता येते का तुम्हाला? नाही. तुम्हाला करून दाखवते. पुस्तक घ्या शिकली माहिती वय काय आता हे किती कार्बन कंपाऊंड दिसायले तुम्हाला? 5. आता इथं मी किती किती हायड्रोजन? 1 हायड्रोजन दिले डबल बॉन्ड. आता इथं हायड्रोजनचे किती कमी आहे? 1 हायड्रोजन. आणि इथं जास्त झाले 5. हा, कारण 5 बॉन्ड बनवत नाही कधी पण कार्बन, 4च बॉन्ड बनवते. आता इथं पण तसंच आहे. इथं 2 आणि इथं 3. आता बरोबर झाले? मग आता नंबरिंग कुठून द्यायचं? लेफ्ट का राईट? राईट. हा, आता नंबरिंग तर दिलं. आता हे किती कार्बनची चेन आहे? 5 कार्बन. मग आता मी इथं काय लिहिणार? पेंटेन. पेंटेन देऊ का फक्त पेन? पेन. आता ENE अगोदर लिहू का YNE? का तुम्हाला माहिती आहे का? अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणून 1 नंबरला E लिहायचं नाही लास्टला, कारण त्याच्या पुढे आणि 1 लिहायचं आहे. म्हणून हे 2 नंबरला काय? YNE. आता सांगा
आता याला नंबरिंग कुठून देतात ते सांग, येते का तुम्हाला? तुमच्या साईडने सांगा, तुमच्या राईट का तुमच्या लेफ्टच का राईट का नाही? हे पण 2 नंबरला आहे आणि हे पण 2 नंबरला आहे मॅडम. अल्फाबेटिकल ऑर्डर. आता सांगा हे किती कार्बनची चेन आहे? 7 कार्बन. मग याला नाव काय येणार? हेप्टेन. लिहिता येते का तुम्हाला? हा. आता मी काय लिहू अगोदर? हेप. त्याच्यानंतर आता 2 नंबरला हे आहे, इकडून 5 नंबरला ट्रिपल बॉन्ड. काय लिहू? 2EN लिहू का? 5YN अगोदर लिहू? 2EN. आता इथं ई लिहायचं नाही, कारण जेव्हा कंप्लीट नाव येतो तेव्हा लास्टला ई लिहायचं. मग इथं YN. किती नंबरला? 5 नंबर. किती नंबरला आहे? 5. म्हणून 5YN. आता याचं नाव काय झालं सांगा बरं? हेप 2NE 5YN. आता हेच राहू द्यायचं आणि ह्याला थोडा आला. मॅडम बस झालं आता. बस. लास्ट मित्रांनो, आज आपण एवढं शिकलो. याच्यानंतर दुसरा पुढचा भाग उद्या. आता याच्यानंतर